नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, थोर मुत्सद्दी आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या 113व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या देवराष्ट्री येथे गुरुवारी 12 मार्च 2026 रोजी सामाजिक कृतज्ञतेचा सोहळा पार पडलाय। प्रदीप आप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती, यशवंतराव हायस्कूल व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि ग्रामपंचायत देवराष्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने विविध लोकहितोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचा प्रारंभ अतिशय प्रेरणादायी पद्धतीने झालाय। प्रथम चव्हाण साहेबांच्या स्मारक परिसराची स्वच्छता करून ग्रामस्थांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आलाय। त्यानंतर यशवंतराव हायस्कूलचे प्राचार्य पवार आणि स्मृती गौरव समितीचे सदस्य संजय शिंदे, अभिजित कौलगे, अभिजित सावंत, तुषार सूर्यवंशी, सौमेध परीट, अर्जुन भडंगे व विजय परबत यांच्या हस्ते साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले। परिसरातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन कडेगावचे प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार, मंडल अधिकारी जाधव मोहिते, वडगावच्या सरपंच शीतल मोहिते, आमिर पठाण, राहुल पाटील, तौफिक मुल्ला, प्राचार्य पवार, भिकाजी परीट, डॉक्टर धैर्यशील खंबाळकर व संजय शिंदे यांच्या शुभ हस्ते पार पडले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून तसेच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि स्वर्गीय अजितदादा यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराची रीतसर सुरुवात झाली। या शिबिरामध्ये खंबाळकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी शेकडो नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली। तसेच श्री टेके आय क्लिनिक सांगली यांच्या वतीने डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली। ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी गौरव समितीच्या कार्याचं कौतुक केले। यशवंतराव चव्हाण साहेबांचे प्रगत महाराष्ट्राचे विचार जनमानसात आणि नव्या पिढीत रुजवणे ही काळाची गरज आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। केवळ औपचारिक जयंती साजरी न करता समाजाच्या आरोग्याचा विचार करून राबवलेल्या या उपक्रमामुळे देवराष्ट्री पंचक्रोशीत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। नमस्कार। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे 113व्या जयंतीनिमित्त माननीय प्रदीप आप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली चव्हाण साहेबांच्या जन्मगावी आपण प्रदीपाप्पांच्या नेतृत्वाखाली आरोग्य शिबिर प्रथमतः सकाळी आपण स्मारक परिसरात स्वच्छता मोहीम राबवली। त्यानंतर देवराष्ट्री हायस्कूल, यशवंतराव चव्हाण साहेब स्मृती गौरव समिती व देवराष्ट्री ग्रामपंचायतच्या वतीनं आपण प्रभात फेरी काढली। त्यानंतर खंबाळकर मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल व टेके आय क्लिनिक यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आपण आयोजन केले होते। ते आरोग्य शिबिर व्यवस्थितपणे पार पडले। बहुसंख्य लोकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। त्याबद्दल आम्ही सर्व यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती धन्यवाद, आभार व्यक्त करतो। असा कार्यक्रम की ज्याच्या साक्षीदार होण्याची इच्छा असूनही शासकीय कर्तव्यापुढं आपल्याला तेवढा वेळ देता येत नाही। आज दूध डेअरीचं इलेक्शन आहे आणि त्याच्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मला 11 वाजता नामनिर्देशन पत्र घ्यायचं असल्यामुळं आयोजकांच्या विनंतीला मान देऊन, कारण की स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या कार्यक्रमाला न येण्याइतका आपण मोठा माणूस झालेलो नाही, त्याच्यामुळं या ठिकाणी आयोजकांनी बोलवलं। त्यामुळं आम्ही काही का होईना परंतु कार्यक्रमाचं येऊन या ठिकाणी हजर राहून जाणार असं सांगितलं होतं। आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 113व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो। उपस्थित सर्व विद्यार्थी, सर्व नागरिक यांना जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन हे आयोजकांनी या ठिकाणी केलेलं आहे। 13 रोजी झाला। चव्हाण साहेबांची 113वी जयंती आज आपण साजरी करत आहोत।